जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला अध्याय 25. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. चिदानंद आनंद कल्याण दासा, करी आपना तुल्य कल्याण दासा. तयाचे पदी लागता जन्म वारे, सरे मंदधी प्रेम वाढे न बारे. श्रीराम. चिदन्नाचे भोजनी, समर्था घरची निमंत्रणी. दिदली सद्भाव ब्राह्मणी, भावुका ते श्रीराम. निष्काम पुण्याचा मध्यान्न, होता आले पाचारण. निघाले सर्व सोवळ्याने, भक्ती मार्गे श्रीराम. मग म्या विनविले सकळी का, तुम्ही भोजना जाता देखा. तेथे न्यावे अगंतुका, मज अनाथासी श्रीराम. तव काय बोलती सर्वत्र, भोजना आम्हा दूरपंथ. जाणे तरी चरित्र, सांग आता श्रीराम. कथेचे निसौरसे, मार्गक्रमे अनायासे. भोजन घालू सूरसे, आपुल्या पंक्ती श्रीराम. ऐसे बोलता जाण, मज वाटले समाधान. मग आरंभिली पावन, समर्थ कथा श्रीराम. तेची तुम्ही श्रोते जनी, सद्भावाच्या पूर्ण श्रवणी. ऐकावी हे विनवनी, सलगीची तुम्हा श्रीराम. चतुर्विशंतीचे अंती, पंडिताची करुणी गर्भ शांती. गंधर्व धाडिला स्वर्गाप्रती, अंत्यज व्यक्ती सांडवुनी श्रीराम. एकदा वर्तले चरित्र, परळी असता समर्थ. वाढला बहुत सत्पथ, श्रवण मनने श्रीराम. वासुदेव शास्त्री थोर, परमनैष्ठिक सदाचार. शिष्य जाहला साचार, समर्थांचा श्रीराम. कन्हेरीचे मठात, ठेविती त्याजला समर्थ. भक्ती उपासना परमार्थ, वाढवा म्हणोनी श्रीराम. आधीच ब्राह्मण विद्यावंत, विवेक वैराग्य शांत दांत. वरी समर्थाचा वरदहस्त, विशेष कोटी श्रीराम. अध्यात्माचे श्रवण मनन, नित्यनेम भजन पूजन. सुपथा लागले बहुत जन, जयाचेनी श्रीराम. एके दिवशी विचार, चित्ती करीती साचार. जे समर्थे सांगितला सार, श्रीराम मंत्र श्रीराम. सकल मंत्रात महामंत्र, परी उपदेशिला बीजरहित. त्यासी बीजे शास्त्रोक्त, लाविता बरे श्रीराम. बीजे विन मंत्र पठण, करिता दोष बोलिला जाण. श्रम निष्फळ होती पूर्ण, वेद बोले श्रीराम. जैसी अत्यंत सुभग युवती, रमणीय परम रूपवती. परी कुंकुम रेषेची स्थिती, भाळी नाही श्रीराम. तिचे दर्शनाचा अपशकुन, मानिती जैसे विचक्षण. तैसा मंत्र बिजेविन, असिद्ध पठणी श्रीराम. असो समीचीन चंद्रिका, ग्रंथ शोधूनी अनिका. बीजे लाविली देखा, महामंत्रा श्रीराम. अमृताचा परिपाक, करणे जैसा व्यर्थ देख. की दीप लावूनी अर्क, पहावाजी श्रीराम. परम मानिला संतोष, म्हणे दाखवू हे समर्थास. ऐसा धरुनी उल्हास, परळीस आला श्रीराम. समर्थास केला नमस्कार, परम विनये बोले उत्तर. मंत्रास बीज योजिली फार, मंत्रशास्त्र शोधुनी श्रीराम. पाहुनी समर्थ काय म्हणती, धन्य तुझी प्रज्ञाशक्ती. जे निर्बीज मंत्रा ते संयुक्ती, लाविली बीजे श्रीराम. गुरुहुनी तुझा अधिकार, भासत से रे मज थोर. ऐसी निघाली निष्ठुर, समर्थवाणी श्रीराम. मंत्र अवज्ञा ऐशा परी, कोणी न केली आजवरी. तुझ्या बुद्धीची थोरी, वर्णविणारे श्रीराम. ऐसे समर्थ बोलता जाण, शास्त्री झाला वाक्शून्य. न स्फुरे एकही वर्ण, घाबरला बहु श्रीराम. शरीर कापे थरथरा, नेत्री चालिल्या अश्रुधारा. संकेते दावी अक्कास करा, प्रार्थना समर्थी श्रीराम. मग अक्का विनवी समर्थास, स्वामी हा आपुला दास. जिव्हा रगडिता दंतास, पाडावे काही श्रीराम. अपराधी मुले फार, परी मातान देखिली निष्ठुर.
उदक शांत उन्मत्त जळचर जळामध्ये श्रीराम समर्थ म्हणती अक्का प्रती ऐसी नो हे दास्य रीती गुरु पुढे ज्ञान व्युत्पत्ती विसरून वर्तावे श्रीराम गुरुसी आपली जाणीव दावितो पावे रौरव आज्ञाच मानावी सर्व प्रकारे त्यांची श्रीराम अक्का म्हणे जी समर्था न पाहावा अपराध सर्वथा म्हणून चरणी ठेविला माथा सर्व भावे श्रीराम असो समर्थाच सदय चित्त जैसे मृदू नवनीत पोटासी धरिते उभयाते काय म्हणती श्रीराम बा अनादी परंपरेपासून मंत्र हा असे बीजहीन काजे क्लांत मलिन जीव होती श्रीराम नियम निग्रह इंद्रिय शुद्धी ध्यानधारणा आसन विधी न घडेल जीवाशी त्रिशुद्धी म्हणून या श्रीराम मुख्य पाहिजे शुद्ध भावना तेने सकळ मंत्र जाणा पवित्रता दे गंगा जीवना शर्करा काही श्रीराम सूर्यप्रकाशी सर्व सृष्टी तो पाहणे तरी पहावा दृष्टी परिसायास तेल दिवटी करणे व्यर्थ श्रीराम ऐसे करुणी समाधान कन्हेरीस पाठविले जाण पुढे अपूर्व वर्तमान वर्तते झाले श्रीराम एकदा शिवाजी साताऱ्यास घेऊन गेला समर्थास राजोपचारी नित्यविलास पूजेचा करी श्रीराम रत्नसिंहासन लखलखित त्यावरी बैसले समर्थ समोर राजा जोडून हस्त सतत उभा श्रीराम नित्य ब्राह्मण संतर्पण नाना परीचे पक्वान्न दक्षिणा विडे सुलक्षण सर्वांलागी श्रीराम ऐसिया समाजी जाण प्राप्त झाला एक ब्राह्मण भोला नामा बहुत दिन लालस पूर्ण मिष्टांनी श्रीराम समर्थांचे पाहुनी ऐश्वर्य माणी बहुत आश्चर्य म्हणे सर्व संतात वर्य रामदास हे श्रीराम दारिद्र्याची वार्ता येथे न दिसे सर्वथा ऐसियाचा उपदेश घेता काय उणे श्रीराम कल्पतरूचा वृक्ष प्राप्त झालिया प्रत्यक्ष तयासी सकळ अपरोक्ष विषय होती श्रीराम का चिंतामणी आलिया हाता तोची चिंतिल्या पावे पदार्था मित्र धन्वंतरी झालिया व्यथा प्राप्त कैची श्रीराम असो ऐसा समर्थ गुरु न मिळे मजला साचारू यथेष्ट भुक्ती प्रकारू समागमे श्रीराम समर्थास करी प्रार्थना उपदेश घ्यावा वाटतो मना न सोडावे स्वामी चरणा याव देह श्रीराम पाहुनी त्यांचा मानस समर्थी दिधला उपदेश दुग्धी धुतला वायस जयापरी श्रीराम समर्थाची पंक्ती नित्यशाल्योदनाची भुक्ती शरीरा आली पटुत्व शक्ती शोभला बरा श्रीराम तो समर्थ काही दिवसांनी सांडुनिया राजधानी प्रवेशले ब्रह्मारण्ये शिष्यासहित श्रीराम शिष्यानी गावात जाऊन मागून आणले कोरान्न शुष्क पानगे खडे लवण नैवेद्य दाखवून भक्षिले श्रीराम वैराग्याचा प्रथम दिवस लोटता ब्राह्मण कुसमूस करी म्हणे हे भोजनास असता मुक्ती श्रीराम सांडुनी ऐश्वर्य भोग सुख भोग्यती व्यर्थ वैराग्य दुःख कर्मासारिखी बुद्धी चोख होईल कैची श्रीराम ऐसियाचे संगती आम्हास कैची सुखप्राप्ती ऐसा त्रास घेऊनी चित्ती निघता झाला श्रीराम जैसा नवरत्नाचा हार मानी लाभ हा विखार पाहोनी सुधा सरोवर मृगांबुभावी श्रीराम तैसा विषयासक्ता न रुचे सत्संगथिता मद्यपी त्रासे पिता अमृतासी श्रीराम येथे अधिकारियाचे नेम जे विवेक वैराग्य निस्सीम शूरी करावा संग्राम एरान घडे श्रीराम असो पुन्हा साताऱ्या प्रती येता झाला तो दुर्मती तो तुकोबा राजग्रहाप्रती आले होते श्रीराम नित्य ब्राह्मण संतर्पण षड्रसाचे भोजन रात्री भजन कीर्तन थाट मोठा श्रीराम म्हणे यांचाच शिष्य होऊन घ्यावा उपदेश येथे पाहता विपत्तिलेश किमपि नाही श्रीराम ऐसा विचार करुणी चित्ती
तुकोबास केली विनंती, दास मी तुमचा कृपामूर्ती. उपदेश द्यावा श्रीराम, यापूर्वीचा मंत्र त्याग, केला पाहिजे आधी चांग, तरीच उपदेश सांग, होईल तू ते श्रीराम. एरू म्हणे उत्तम फार, मंत्र सांडाया कोणता उशीर, निघाला तेथून सत्वर, उंबरजेस आला श्रीराम. तो कृष्णातिरी समर्थ, बैसले पूजेत ध्यानस्थ, एरू नमस्कारुनी म्हणत, मंत्र आपुला घ्यावाजी श्रीराम. समर्थ म्हणती बा सम्यक, मुखी घेऊनी उदक, पाषाण शिळेवरी थुंक, म्हणजे पावला श्रीराम. दैवहीन मंददी मूर्ख, उदक घेऊनी थुंकला देख, तो त्रयोदश वर्णाचा लेख, शिळेवरी जाहला श्रीराम. वाग्देवता झाली भ्रष्ट, वर्णोच्चार नोहे स्पष्ट, ब्राह्मण मनात पावला कष्ट, तुकोबापासी पातला श्रीराम. केला साष्टांग नमस्कार, संकेते सुचवी समाचार, तुकोबा म्हणे अविचार, केला बहु श्रीराम. अरे समर्थाचे उपदेशा, त्यागिले कैसे रे तामसा, सुधा न लगे वायसा, गोड जैसी श्रीराम. येरू गडबडा लोळे चरणी, परमनीच केली करणी, यावत चंद्र वासरमणी, नीच योनी भोगाया श्रीराम. आता समर्थांचे चित्ती, कृपेची होय उत्पत्ती, ऐसी करावी युक्ती, संकेते सांगे श्रीराम. ऐसे संकेते सांगता पाही, दया उपजली साधू हृदयी, घेऊन आले लवलाही, समर्थाजवळ श्रीराम. तुकोबानी वंदिले चरण, समर्थे दिदले आलिंगन, प्रेमाचे झाले भाषण, परस्परे श्रीराम. तुकोबा म्हणे जी समर्था, पावन करावे या अनाथा, गुरुद्रोह कासी त्राता, त्रिभुवनी नाही श्रीराम. देवद्रोही गुरु रक्षी, गुरुद्रोही देव उपेक्षी, ऐसा वेद सर्वसाक्षी, बोलता हे श्रीराम. तुकोबाची भीड मोठी, दया उपजली स्वामी पोटी, ब्राह्मणा म्हणती पाषाण चाटी, शुद्ध भावे श्रीराम. येरू चाटीला पाषाण, पाषाणी नुरला एक वर्ण, सूर्य असता पावला किरण, पुंजे जेवी श्रीराम. फुटली ब्राह्मणा ते वाणी, जी बृहस्पती ते लाजवी मनी, साष्टांग नमन घातले चरणी, समर्थांचे श्रीराम. स्वामी मज ऐशा अनाथा, आपणची जाहला त्राता, सखा सुरध माता पिता, दिना लागी श्रीराम. त्या दिवसापासून जाण, न विसवे समर्था एक क्षण, जळाते जेवी मीन, तैशा परी श्रीराम. ऐसी हे कथा मंगळ, ऐकता वितुळे अविद्या पडळ, सत्व ओसंडे सकळ, इंद्रियद्वारी श्रीराम. एके समयी शिवाजी नृपती, समर्थांचे दर्शनाप्रती, येता झाला बहुत प्रीती, चाफळ्यास श्रीराम. करुणी साष्टांग प्रणिपात, उभा राहे जोडुनी हस्त, बैस म्हणती समर्थ, एरू बैसे श्रीराम. समर्थास म्हणे नृपती, सेवा घ्यावी दासा हाती, गुरुसेवाची आम्हा प्रती, साधन थोर श्रीराम. गुरुसेवा परमसाधन, गुरुसेवाची अधिष्ठान, स्वये बोलिला श्रीकृष्ण, गीते माझी श्रीराम. म्हणून मज सेवे पुढे, न भासे कोणते साधन गाढे, सांगावे जी एवढे, मागणे तुम्हा श्रीराम. तव समर्थ बोलती वचन, सेवा कर्तव्य असेल जाण, तरी एकादश मारुतीचे स्थापन, झाले रामकृपेने श्रीराम. त्यांचे नैवेद्य पूजेची योजना, करावी तुवा नृपनंदना, हेची सेवा सुजाना, जाण माझी श्रीराम. नृपे चरणी ठेवूनी माथा, म्हणे पावलो आज धन्यता, जे स्वमुखे आपण समर्था, आज्ञा केली श्रीराम. अनंत जन्माचा पुण्यपुंज, तरीच लाभे सेवा काज, म्हणून जाहलो आज, धन्य जगी श्रीराम. प्रतिमूर्तीचा पूजा क्रम, चालावा म्हणून इनाम, प्रतिग्रामी भूमी परम, एकादश बिघे दिदले श्रीराम. इनामाचे कागदपत्र, करून दिधले मुद्रांकित, असो अद्याप तैशीच पूजा युक्त, सर्व ठिकाणी होतसे श्रीराम.
धन्य शिवाजी परमशिष्य, धन्य तयाचा कुळवंश, धन्य सद्गुरु रामदास अवतार मूर्ती श्रीराम. तव श्रोतीये केला प्रश्न, एकादश मूर्ती स्थापन, कोठे कोठे केल्या जाण, समर्थाही श्रीराम. हे साकल्य करा निवेदन, ऐसे बोलिले श्रोते जन, त्याचे सांगिजेल कथन, सावध ऐका श्रीराम. शहापुरा माझी मूर्ती, स्थापिते झाले भक्तपती, मसूर ग्रामी निश्चिती, स्थापिली एक श्रीराम. चाफळी स्थापिल्या मूर्त्या दोन, उंबरजेस श्री मुख्य प्राण, शिराळ्या माझी सुलक्षण, प्रतिष्ठा केली श्रीराम. पारगावी कपीश्वर, मनपाडळीस महारुद्र, हिंगणवाडीस परमसुंदर, स्थापिली मूर्ती श्रीराम. पालीस मूर्ती सुभव्य, बोरगावी परमदिव्य, स्थापिल्या मूर्ती श्रोतव्य, पराक्रम ज्याचा श्रीराम. ऐशा एकादश मूर्ती, समर्थे स्थापिल्या परमभक्ती, अद्याप भाविक उपासिती, ठाई ठाई श्रीराम. वाढावी भक्ती उपासना, म्हणून केल्या मूर्ती स्थापना, परमदयाळू योगी राणा, विश्वजनाचा श्रीराम. याही वेगळ्या अनंत मूर्ती, ठाई ठाई स्थापिल्या समर्थी, वर्णवेना मंदमती, मज अनाथा ते श्रीराम. पुढे कथेचा प्रसंग सुंदर, श्रोते परिसावा सादर, वदविल श्री अमृतेश्वर, योगी म्हणे श्रीराम. इति श्रीदासलीला ग्रंथसार, श्रवणे तुटे भ्रमसंसार, पावे स्वसुख अपार, पंचविंशती अध्याय गोडहा. श्रीरामदासार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला अध्याय 25 सारांश. रामनाम कसे श्रेष्ठ, कसे शक्तिशाली आहे याचा प्रचार करत समर्थ गावोगाव फिरत असत. परळीला समर्थ असताना वासुदेव शास्त्री नामक एक सदाचारी आणि नैष्ठिक ब्राह्मण समर्थ दर्शनास आला आणि त्यांचा शिष्य झाला. समर्थांनी त्याची नेमणूक कण्हेरी मठात केली. तो विद्यावान ब्राह्मण भजन पूजन उपासना अखंड करत असे. अनेकांनी त्यांचं मार्गदर्शनाने सुपंथ धरला. एक दिवस नको ती शंका शास्त्रींच्या मनात उद्भवली. त्यांच्या मनात विचार आला की समर्थांनी श्रीराम हा महामंत्र दिलाय, पण तो बीजरहित आहे. अशा मंत्राचं पठण करणं दोषयुक्त होईल. त्याने ग्रंथात शोधून गुरु महामंत्रास बीज लावले व ते घेऊन तो समर्थांकडे गेले व त्यांना राममंत्राचं बीज निवेदन करू लागला. तेव्हा समर्थ म्हणाले, गुरुहुनी तुझा अधिकार भासत असे रे मज थोर, ऐसी निघाली निष्ठुर समर्थवाणी. अशी अवज्ञा आजवर कुणीही केली नाही. समर्थांची निष्ठुरवाणी ऐकताच शास्त्रींची वाचा गेली. ते घाबरून थरथर कापू लागले. अक्का हे सर्व बघत होत्या. त्यांनी समर्थांना विनवणी केली. त्या म्हणाल्या, दातांनी जीभ चावली तर दातांना आपण शिक्षा करतो का? समर्थ म्हणाले, ही दास्य भक्ती करण्याची पद्धत नाहीये. अक्कांनी वारंवार विनंती केल्यावर समर्थांना दया आली. ते म्हणाले, कलियुगात सर्वांनाच नियम, निग्रह, इंद्रिय शुद्धी, ध्यान, धारणा, आसनविधी हे सगळं जमत नाही. भावना शुद्ध असली म्हणजे मंत्र म्हणणाऱ्यास पवित्रता येते. शास्त्रींना वाचा परत देऊन कण्हेरीस पाठवले. एकदा समर्थ साताऱ्यास आले असता शिवाजींनी सर्व राजोपचाराने त्यांचे पूजन केले. बसायला लखलखीत रत्नजडित सिंहासन दिले. राजा रोज जवळ हात जोडून उभा राहत असे. रोज ब्राह्मण संतर्पण सुरू होते. वेगवेगळी पक्वान्न रोज वाढीत आणि विडा दक्षिणा देऊन सर्वांना देत होते. भोला नावाचा एक ब्राह्मण तिथे आला. समर्थांचं ऐश्वर्य पाहून त्याला असं वाटलं की रामदास हेच सर्वश्रेष्ठ संत आहेत. यांचे ठिकाणी दारिद्र्य नाही, उलट ते प्रतिकल्पतरू आहेत. असे गुरु मिळाले तर रोज मिष्टान्न खायला मिळेल. मग त्याने समर्थचरण धरले व त्याला समर्थांचा उपदेश मिळाला. समर्थांच्या पंक्तीचे पक्वान्नाचे जेवण खाऊन तो धष्टपुष्ट झाला. मग काही दिवस राहून समर्थ शिष्यांना घेऊन ब्राह्मणारण्यात गेले. शिष्य गावात जाऊन कोरांना भिक्षा मागत कोरडे पानगे, लवण हा नैवेद्य दाखवून सगळे तोच प्रसाद घेत. त्या ब्राह्मणाने विचार केला, असे कसे हे समर्थ ऐश्वर्य भोग सोडून हे वैराग्य दुःख का भोगतात? त्याच्या मनात क्लेश झाले आणि तो तिथून निघून गेला. तो परत साताऱ्यास आला तेव्हा तुकाराम महाराज राजाकडे आलेले होते. आता मागच्याप्रमाणे ब्राह्मण संतर्पण व रात्री भजन कीर्तन सुरू होते. ब्राह्मणाच्या मनात विचार आला
की यांचा उपदेश घेतला असता काही विपत्ती येणार नाही, म्हणून त्याने तुकाराम महाराजांना हात जोडून याचना केली. पण ते म्हणाले, तू समर्थांचा उपदेश घेतला आहेस तेव्हा त्यांचा मंत्र परत देऊन ये. तेव्हा समर्थ उमरज येते होते. कृष्णातरी ते ध्यानस्थ बसले होते. ब्राह्मण समर्थांना म्हणाला, तुमचा मंत्र परत घ्या. समर्थ म्हणाले, ठीक आहे, तोंडात पाणी घे आणि या समोरच्या शिळेवर चूळ भर. त्याने तसं केलं. त्या पाषाणावर त्रयोदशाक्षरी मंत्र उमटला, पण त्या ब्राह्मणाची वाचा गेली. तो घाबरून परत तुकाराम महाराजांकडे गेला. तर ते म्हणाले, तुकोबा म्हणती अविचार केला बहु, अरे समर्थांचे उपदेशात त्यागिले कैसे रे तामसा. ब्राह्मण गडबडा लोळून विनवणी करू लागला व तुकारामांना त्याची दया आली. ते ब्राह्मणाला घेऊन समर्थाकडे गेले. गुरुद्रोह केला असला तरी पण घेऊन गेले. तुकारामांनी समर्थांना वंदन केले. समर्थांनी सुद्धा त्यांना आलिंगन दिले. स्वतः तुकाराम आले म्हणून भिडेपोटी ब्राह्मणास क्षमा केली. ब्राह्मणाला पाषाणावरील मंत्र चाटायला लावला. तसे करताच त्याला वाचा फुटली. त्याने समर्थांना साष्टांग नमस्कार केला आणि त्या दिवसापासून एक दिवसही तो समर्थांना सोडून राहिला नाही. शिवाजी महाराज चाफळला. समर्थ भेटीस आले. त्यांचे दर्शन घेऊन राजाने काय सेवा करू असे विचारले. तेव्हा समर्थ म्हणाले की जे 11 मारुती स्थापन केले आहेत त्यांचे पूजन व नैवेद्याची व्यवस्था करावी. शिवाजी राजांनी इनामाचे कागदपत्र मुद्रांकित करून दिले. जय जय रघुवीर समर्थ.